जय श्रीराम, जय जय श्रीराम. हा इगतपुरीचा टनेल 9.2 किलोमीटर. आज शनिवार आहे. बजरंगबलीच्या धूनमध्ये आम्ही प्रवास करतोय. हा टनेल म्हणजे एक स्वप्न आहे, स्वर्ग आहे. एवढा जबरदस्त वाटतो आणि एवढा चांगला बनवलेला आहे. त्याबद्दल किती बोलावे ते कमीच. आणि त्याबद्दल कोणाला किती चांगलं म्हणावं ते शब्द कमी पडत आहे. खूप चांगला टनेल आहे. ही जी आपली भारत सरकारनं ही जी सेंट्रल गव्हर्नमेंटनं ही जी मोहीम घेतली आणि लोकांना सुविधा दिली त्याबद्दल सरकारचे मनापासून आभारी, मनापासून धन्यवाद. जय श्रीराम. हे जे निसर्ग आहे ना, हे निसर्ग म्हणजे साक्षात स्वर्ग आहे. बघा ना काय वाटतं. असं निसर्ग बघण्यासाठी लोक जम्मू काश्मीर, कुलू मनाली, सिमला तिकडे जातात. पण मी सांगेल कुलू मनालीला जाच, पण एकदा जरूर आपला जो कसारा घाट आहे, त्याचा जो टनेल आहे, त्याचा जो पुढचा हा जो सीन आहे, हा बघण्यासाठी जरूर प्रत्येकाने या आणि आपल्या मनाला शांतता. निसर्ग असावा तर असा हे जे बोलतात ना, ते खरं आज या कसारा घाटातल्या समृद्धी हायवेला दिसतं. कारण निसर्ग माणूस कसं बी रेखाटतो, जसं चित्रामध्ये माणूस म्हणतो उभे हो, पण शेवटी खरं ते खरं आणि ओरिजिनल ते ओरिजिनल. ही जी निसर्ग आणि निसर्गाची साथ जी माणसाला भगवंतानं दिलेली, ती माणसानं सरलांबे बोगदा बघा. त्या बोगद्याची डिझाईन आपल्या समृद्धी हायवेला जेव्हा तुम्ही सुरुवात करता कल्याणवरनं नागपूरला जायला, तर तुम्हाला लागोपाठ एक नाही, दोन नाही, तर तब्बल 3, 4, 5 असे